आणि रुचकर अशी सोलकढी। उन्हाळ्यामध्ये शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारे कोकम आणि नारळाच्या दुधापासून आपल्याला ही सोलकढी तयार करायची आहे। बनवण्यासाठी जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला रुचकर आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारी ही सोलकढी आवर्जून आपण बनवली पाहिजे आणि पिली देखील पाहिजे। ही जी सोलकढी आहे ती आपल्याला ओरिजिनल कोकमाच्या रंगामध्येच तयार करायची आहे। यामध्ये आपल्याला कुठलाही रंग न वापरता ही सोलकढी तयार करायची आहे। सोलकढी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धी वाटी कोकम घेतलेला आहे। अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हा कोकम पाण्यामध्ये भिजू घालून घ्यायचा आहे। कोकमाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये जे रेडीमेड कोकम अगळ मिळतं तुम्ही ते देखील वापरू शकता। अर्ध्या घंट्यामध्ये आपला हा कोकम छान भिजला जातो। आता आपला जो कोकम आहे तो भिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी नारळाचं दूध तयार करून घेऊया। नारळाचं दूध तयार करण्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचा वापर करायचा आहे। तर मी या ठिकाणी 2 नारळ घेतलेले आहेत। नारळातील पाणी काढून आपण या नारळाचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक मोठा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला हा नारळ टाकून घेऊया। यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। लसणाच्या 2 पाकळ्या टाकायच्या आहेत। सोलकढी जास्त तिखट नसते त्यामुळे आपण या ठिकाणी 1च मिरची वापरलेली आहे। 1 चमचा आपण यामध्ये जिरे टाकलेले आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढं बसेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे नारळ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी हे नारळ मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला या नारळामधील दूध काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये आपण हे नारळ टाकून घेतलेलं आहे आणि एका चमच्याने आपल्याला याला प्रेस करून यामधील दूध काढून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी एखाद्या कॉटनच्या कपड्याचा देखील वापर करू शकता। नारळातील सर्व दूध मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे। हा जो नारळाचा चोथा आहे तो आपल्याला परत एकदा मिक्सरच्या जारला टाकायचा आहे आणि परत एकदा आपल्याला यामध्ये पाणी टाकून यामधील दूध काढून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व नारळ परत टाकून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या नारळामधून दूध बाहेर येत आहे तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे। तर अशा पद्धतीने आता मी दुसऱ्या वेळेस देखील यामध्ये पाणी टाकून हे नारळ मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता परत एकदा आपल्याला हे चाळणीवरती टाकून यामधील दूध काढून घ्यायचं आहे। परत आपण चाळणीवरती हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने दाबून आपण यामधील दूध काढून घेतलेलं आहे। आता यामधील जे दूध आहे ते आपण परत एकदा काढून घेतलेलं आहे। एकदम पांढरशुभ्र आणि घट्ट असं आपलं हे नारळाचं दूध निघत आहे। परत एकदा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। हा जो नारळ आहे तो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत यामध्ये पाणी टाकून आपल्याला फिरून घ्यायचं आहे। दूध आपल्याला जास्त पातळ पाहिजे नाही किंवा जास्त घट्ट देखील पाहिजे नाही, तर मीडियम असं आपल्याला हे दूध तयार करून घ्यायचं आहे। आता तिसऱ्या वेळेस देखील मी हा नारळ मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि यामधील आपण दूध काढून घेऊया। तिसऱ्या वेळेस देखील तुम्ही बघू शकता या नारळामधून भरपूर असं दूध निघत आहे। आपले जे नारळाचं दूध आहे ते एकदम घट्ट स्वरूपाचं आहे। नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देणारं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता आपल्याला याची कढी तयार करून घ्यायची आहे। आता आपण जे कोकम पाण्यामध्ये भिजू घालून घेतलं होतं ते कोकम देखील छान भिजलेलं आहे। हाताने आपल्याला या कोकमला चुरगळून घ्यायचं आहे। आता यामधील जे रस आणि रंग आहे ते दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाण्याला छान रंग आलेला आहे आणि आपल्या कोकमाचा आंबटपणा देखील छान पाण्यामध्ये उतरलेला आहे। आपण 2 नारळ वापरलेले आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी 20 ते 25 कोकम वापरलेले आहेत। तुम्ही जर 1 नारळ वापरलात तर तुम्ही या ठिकाणी 10 ते 12 कोकम वापरू शकता। नारळाच्या दुधावरती कोकमाचं प्रमाण अवलंबून आहे। कोकमाला छान रंग आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये बीटाचा वापर करण्याची अजिबात गरज नाहीये। कोकम जर जुना असेल तर कढीला छान रंग धरत नाही, त्यासाठी आपण यामध्ये बीटाचा वापर करतो। पण आता या ठिकाणी कोकमाचा रंग छान आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बीट वापरलेला नाहीये किंवा कुठला फूड कलर देखील वापरलेला नाहीये। आता आपल्याला एका चहाच्या चाळणीने ही कोकम चाळून नारळाच्या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता आपण हा कोकम नारळाच्या दुधामध्ये टाकून घेतलेला आहे। नारळाच्या दुधामध्ये टाकताना आपण हा कोकम छान पिळून टाकलेला आहे। यामधील सर्व रस आपण काढून घेतलेला आहे। तर एकदम मस्त अशी आपली पाचक, उष्णतावर्धक, पित्तवर्धक आणि मस्त थंडगार आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अस्सल मालवणी सोलकढी आपली तयार आहे। तर ही थंडगार सोलकढी पिण्यासाठी एकदम रुचकर लागते। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही थंडगार करून नंतर पिऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये बर्फाचे काही खडे टाकू शकता। तर एकदम रुचकर, पाचक आणि शरीराला थंडावा देणारी, पित्तवर्धक सर्व गुण असलेली आपली ही
सोलकढी तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होतो, उष्णतेचा त्रास होतो, त्यासाठी शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारं कोकम आणि नारळाचं दूध यापासून आपण ही सोलकढी तयार करून पिली, आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.